नमस्कार बंधू भगिनींनो, मी पांचाल जनजागृती मंचच्या संबंधात आपणास काही बोलू इच्छितो. पांचाल जनजागृती मंच हे पांचाल समाजाच्या मुलांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने निर्माण झालेला मंच आहे. या मंचाने आतापर्यंत साधारणतः 2 महिन्यापूर्वीपासून आपले उपक्रम राबविलेले आहेत. मुलांचा बौद्धिक विकास घडावा, भावनिक उन्नती व्हावी, त्यांच्यातल्या स्वभावात जे दोष आहेत ते दोष निघावेत आणि अभ्यासात मन लागावं, या हेतूने आम्ही खास करून मुलांसाठी आणि प्रौढांसाठी सुद्धा आम्ही उपक्रम राबवण्याचा इथे संकल्प केला आहे. या आमच्या उपक्रमामध्ये अधिकाधिक तज्ज्ञ व्यक्ती कसे जोडल्या जातील आणि त्या तज्ज्ञ व्यक्तीकडून आम्हाला कशी मदत घेता येईल यावर जास्त भर दिलेला आहे. आणि आतापर्यंतच्या उपक्रमातून आम्ही समाजासमोर आलेलो आहोत, परंतु यात आणखी आम्हाला म्हणजे तज्ज्ञ व्यक्तींची अजून गरज आहे आणि हा उपक्रम अधिकाधिक मोठ्या प्रमाणात राबवला गेला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. आम्ही आतापर्यंत इंग्रजीचे क्लास सुरू केलेले आहेत. इंग्रजीचे एक उत्तम प्राध्यापक सुधीर क्लासकेवार यांचे गेल्या 2 महिन्यापासूनचे वर्ग चालू आहेत आणि त्यांच्या वर्गात उत्तरोत्तर विद्यार्थ्यांची वाढ होत झालेली आहे. आतापर्यंत 50 व्यक्तींनी म्हणजे मुलांनी त्यांच्या पालकांनी नोंद केलेली आहे क्लाससाठी आणि त्यांचा ते चांगल्या रीतीने उपयोग घेत आहेत. तसेच प्राध्यापक पुंडलिक कविराजवार हे सुद्धा नव्याने आमच्या उपक्रमात सामील झाले आहेत. त्यांनीही सुद्धा एक क्लास घेतला. अत्यंत उपयोगी आणि बोलण्यासाठी मार्गदर्शक होईल अशा पद्धतीनं त्यांचंही शिकवणी आहे. दोनही प्राध्यापक एक ग्रामरच्या माध्यमातून शिकवत आहे, तर दुसरे व्यक्ती साध्या शब्दातून बोलता कसं येईल यावरती भर देत आहेत. अगदी दोघांचाही उपक्रम एकदम सुंदर आहे, सगळ्यांना आवडेल असाच आहे आणि हा उपक्रम कंटिन्यू सारखा चालत राहणार आहे. तर यानंतर आम्ही दुसरा उपक्रम जो सुरू केला तो गणितासाठी, की गणिताचे एक प्राध्यापक डॉक्टर अविनाश चल्लेलवार यांनी आम्हाला खूप मोलाची मदत केलेली आहे. तर त्यांनी वैदिक गणित या विषयात PhD केली आहे. म्हणजे गणितात काही कमतरता आहे असं सांगण्याचं काही कारणच नाही आहे, कारण ही व्यक्ती अत्यंत विद्वान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती गणित विषयात त्यांनी वैदिक गणित शिकवण्याचं म्हणजे एक प्रकारे उपक्रम केलेला आहे. त्यांना अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे भारतीय लेवलवरती. तर अशी व्यक्ती आम्हाला लाभली आणि त्यांनी गणिताचेच क्लास सुरू केले. त्यांचा एक क्लाससुद्धा झालेला आहे. वैदिक गणिताची सूत्र कशी मांडावीत आणि वैदिक गणिताच्या सूत्राद्वारे गणित कसं सोडवता यावं यावरती ते अगदी तरबेज प्राध्यापक आहेत आणि त्यांनी आमच्या या मुलांनी त्यांच्या क्लासमध्ये अटेंड होऊन त्यांचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे, आनंद घेतलेला आहे आणि त्यांना खात्री वाटू लागली आहे की हे वैदिक गणितसुद्धा आपल्या खूप कामाचं आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही योगावरती सुद्धा मन कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे की योगासुद्धा आपल्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास घडवण्यासाठी, मुलांचं मन एकाग्र होण्यासाठी योगाची खूप मोलाची मदत होते, असे आमचे प्राध्यापक डॉक्टर सुधीर आकोजवार यांनी आपल्या संक्षिप्त एका कार्यक्रमातून सांगून दिलेला आहे. तर त्यांचासुद्धा उपक्रम खूप चांगला आहे
आणि त्यांनीही यापुढे विद्यार्थ्यांना आणखी त्यांच्या पालकांनासुद्धा किंवा सर्वांना योगासंबंधी ती माहिती देणार आहेत, ती त्यांच्याकडून करून घेणार आहेत आणि अशा प्रकारे त्यांचाही उपक्रम खूप सुंदर चांगल्या रीतीने इथे नोंदला गेलेला आहे. त्यांना जोड म्हणूनच योगाचार्य डॉक्टर रवी कटलावार हे तर योग शिक्षक आहेत, योगाचे वर्ग चालवतात. त्यांनीही आमच्याशी संलग्न साधून आम्हाला मदत करण्याचे पूर्ण आश्वासन दिलेलं आहे. तर अशा या उपक्रमाद्वारा आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत. त्यानंतर आणखी विषय आहेत रोजगार, व्यवसाय आणि त्यासाठीचे मार्गदर्शन. तर यासाठी आमच्याकडे ॲडव्होकेट प्रदीप दडगलवार हे बऱ्याच वेळा पुण्याला सुद्धा क्लासेस घेतात, तिथे कार्य करतात, यवतमाळला असतात. तर त्यांनीही सुद्धा आमच्याशी कन्सल्ट करून सांगितलेलं आहे की मी मार्गदर्शन करायला तयार आहे. त्यांचेही क्लास आम्ही घेऊ, त्यांना ज्या पद्धतीनं देता येईल ते देतील. तर आमच्या विद्यार्थ्यांना, मुलांना, पाल्यांना ज्या पद्धतीचा त्याचा फायदा उचलता येईल ते उचलतील. यानंतर आपल्या समाजाचे आता आपण आपल्या समाजाचा उपक्रम राबवतो, तर समाजाविषयी काही माहिती आपल्याला असली पाहिजे ही भावना अनेक लोकांची होऊ लागली आहे. आणि पांचाल समाजासाठी, पांचाल संस्कृतीसाठी जी एक म्हणजे अभ्यासू व्यक्ती म्हणजे मी स्वतः त्यामध्ये PhD केलेला आहे. माझा PhDचा विषयच पांचाल समाज एक सांस्कृतिक अध्ययन म्हणजे विश्वकर्मा समाज एक सांस्कृतिक अध्ययन असा आहे. तर कारागीर समाजाच्या तमाम गोष्टीवरती मी अभ्यास केलेला आहे. तर त्या दृष्टीनंही समाजाला त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी आतापर्यंत काही पुस्तकंही लिहिलेली आहेत. परंतु त्या व्यतिरिक्तही या माध्यमातून मी काही गोष्टी त्यांना समाजाला सांगू इच्छितो आणि पांचाल समाजाविषयीची माहिती, पांचाल संतांविषयीची माहिती, पांचाल संस्कृतीविषयीची माहिती आणि शिल्पाविषयीची माहिती, शिल्पकारांविषयीची माहिती अशा अनेक उपक्रमाद्वारा, अनेक वर्गाद्वारा आपल्याला हे सांगता येईल आणि तसा मी पुरेपूर प्रयत्न करेन. अशा रीतीने हे पांचाल जनजागृती मंचचं बहुआयामी कार्य आहे आणि हे कार्य सतत चालू राहणार आहे. कारण हा मंच अशा बेसवर निर्माण करण्यात आलेला आहे की या मंचला कोणीही प्रमुख म्हणून असं राहणार नाही. सारे कार्यकर्ते राहतील. कुठल्याही पद्धतीचं कोणाकडूनही डोनेशन घेतल्या जाणार नाही, कोणाकडूनही त्याची फी घेतल्या जाणार नाही आणि याचा कुठलाही फंड राहणार नाही. अशा बेसवरती हा मंच उभा करण्यात आलेला आहे. हा मंच उभा करण्यात डॉक्टर अनिल वंगलवार यांचं खूप मार्गदर्शन आहे आणि त्यांचाच तो हा उपक्रम आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर अशा पद्धतीनं हा उपक्रम आम्ही तुमच्यासाठी चालू करत आहोत, पालकांसाठीही चालू करत आहोत, पाल्यांसाठी तर आहेच आहे. अशा सर्वांसाठी हा उपक्रम आम्ही राबवून आमच्या या अभियानाचं आपल्यासमोर आम्ही लोकोपयोगी कामासाठी एक सेवा म्हणून आम्ही ती सादर करीत आहोत. या अभियानाकडे तुम्ही कसं पाहता हा तुमचा दृष्टिकोन आहे. तुमच्या मुलांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी म्हणून पाहता की तुमची गरज म्हणून पाहता की तुम्ही याला एक संधी म्हणून पाहता, याविषयी तुम्हालाच विचार करायचा आहे आणि मदत करायची आहे. आम्हाला अनेक कार्यकर्त्यांची मदत पाहिजे आहे. हा अभियान पुढेच सरकवण्यासाठीही कार्यकर्त्यांची गरज आहे, समन्वयकाची गरज आहे आणि होतकरू पाल्यांनी आपल्या पाल्यांना या इथे नोंद करावी, या मंचकडे नोंद करावी. यासाठी सुद्धा मी आपणास विनंती करत आहे. समाजाचा उपक्रम आहे, समाजाने तो गोड करून घ्यायचा आहे आणि आपण एकमेकाला सहाय्य करायचं आहे आणि सर्वांनीही
चांगल्या पंथाचा, चांगल्या मार्गाचा अवलंब करायचा आहे. एवढंच बोलतो. धन्यवाद.